रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाला पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघात मोठा आणि जबरदस्त हादरा बसला असून उसरली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते विश्वास भगत यांनी आपल्या हजारो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे। या पक्षप्रवेशामुळे पळसपे मतदारसंघातील शेका पक्षाची संपूर्ण राजकीय घडी विस्कटल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। उसरली येथील दीप सिटी येथे हा भव्य आणि जल्लोषात पार पडलेला पक्षप्रवेश सोहळा आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी नैना प्रकल्प आणि भूमिपुत्रांच्या प्रश्नांवर भाजपची ठाम भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली। ते म्हणाले, प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांच्या घरांवर जर सिडको अन्याय करत असेल, घर उद्ध्वस्त करत असेल, तर हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही। भूमिपुत्रांवर अन्याय झाला तर त्याला कडाडून विरोध केला जाईल, ही आमची भूमिका पहिल्यापासूनच ठाम आहे आणि यासाठी आम्ही आणि आमचे कार्यकर्ते कटिबद्ध आहोत। नागरीकरण गावापेक्षाही जास्त संख्येने वाढलेलं आहे आणि अशा वेळेला या गाव ग्रामपंचायत या सगळ्या परिसराचं स्वरूप पूर्णपणाने बदलून गेलेलं आहे। वेगवेगळ्या पद्धतीनं इथे राहायला आलेला नागरिक आहे, तो राहायला येताना काही मार्गाने आला असेल, पण आज जेव्हा तो या ठिकाणी राहायला आला त्याची आपल्या गावाकडून ग्रामपंचायतीकडून अपेक्षा आहे, त्याला पिण्याचं पाणी पुरेसं मिळालं पाहिजे, त्याला रस्ते गटारं चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे, त्याच्यासाठी सांडपाण्याचं निचरा योग्य पद्धतीनं झाला पाहिजे। आज नैनासारखं प्राधिकरण सिडको इथे आणायला मागतंय, त्या नैना प्राधिकरणाला आम्ही सुद्धा चुकीच्या गोष्टींसाठी विरोध करतोय की आमच्या राहत्या घरांवरती तुम्ही प्लॉट टाकलेले चालणार नाही, आमची घरं तुम्ही जर उद्ध्वस्त करणार असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही। गेलं 1 वर्ष राजेंद्र पाटील आपण ठामपणाने लोकांना सांगत आलोय आणि जे सांगतोय त्याचं पूर्णपणाने पालन आपण केलंय आणि सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी हे जे या ठिकाणी आहेत त्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून कुठलंही नुकसान होऊ नये याच्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून मंचावर असलेले सगळे सहकारी आपण सातत्यानं कटिबद्ध राहिलेलो आहोत। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना एकदिलाने काम करण्याचे आवाहन करताना म्हटले की पळसपे मतदारसंघात दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा। तुम्ही आमची काळजी घ्या, पुढील 5 वर्षे आम्ही तुमची काळजी घेऊ। या अटल सेतू आणि विमानतळ हे 2च प्रकल्प आपल्याला आहेत। अटल सेतूची किंमत आहे 17,000 कोटी रुपये। किती? 17,000 कोटी। विमानतळाची किती? 19,000 कोटी। अख्खा विमानतळ बनलाय तो याचा खर्च आहे 19,000 कोटी आणि एक ब्रिज बनवला त्याला 17,000 कोटी एवढा खर्च आहे। पण एक अटल सेतू बनला आणि मुंबई इतक्या जवळ आपल्याला सगळ्यांना येऊन गेली की आता आपला उसरली पासूनचा हा सगळा परिसर हा उद्याचा मुंबई आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये आपण जे राहायला आलाय आपल्यापैकी बहुतेक जण मुंबईतून राहायला आलाय। तुम्ही म्हणाल मुंबईतून इथं राहायला ना परत इथं मुंबई येणार, पण खरोखरच मुंबई इथे येणार आहे का मुंबईमध्ये तुम्ही राहत असाल त्या मुंबईमधल्या सोयी सुविधा याच्यापेक्षा जास्त चांगल्या सोयी सुविधा तुम्हाला या उसरलीमध्ये येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मिळायला सुरुवात होतील। हा तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा शब्द आहे, हे तुम्ही या ठिकाणी लिहून ठेवा। यावेळी भाजपचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षावर जोरदार टीका करताना सांगितले की विश्वास भगत यांच्या पक्षप्रवेशानंतर शेका पक्षाला आता पोलिंग एजंट आणि बूथवर बसायला कार्यकर्ते तरी मिळतील का अशी अवस्था या भागात झाली आहे। एवढे मात्र नक्की की विश्वास भगत पुढील काळात आमदार प्रशांत ठाकूर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातील। खरोखर खूप चांगला दिवस आजचा बघतोय, कारण ही तरुण मंडळी आमदार साहेबची दिसते ना, कारण पनवेल तालुका, उरण तालुका आणि खालापूर तालुक्यात चांगल्या मॅचेस भरवणारा कोण व्यक्ती असेल आणि त्याच्या इथे कोण प्रमुख पाहुणे येतात या सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं, असा हा व्यक्ती आहे। म्हणून ही तरुण मंडळी आज त्याच्या मागे ठामपणे उभी आहे आणि त्याच्यासोबतच ज्या पद्धतीनं एवढ्या वर्ष एका हाती सत्ता या सरपंच म्हणून आणि पूर्ण बॉडी म्हणून ठेवली, म्हणून ही सगळी सोसायटीचे अध्यक्ष, कोणी सदस्य, सोसायटीतील मंडळी, ही सगळी मंडळी आज विश्वासजींच्या मागे ठामपणे उभी आहे। खरोखर खूप अतिशय आनंदाचा आजचा दिवस आहे, कारण इथून पुढे आता एकदम ट्विस्ट झालंय की इथून पुढे इथे
थोडी भीती असायची, तो काढायचा, सगळ्या सीट काढायचा. परंतु आता इथून पुढे समोरच्यांना म्हणजे शेका पक्ष आणि या समोरच्याला सगळ्यांना भीती असेल की आता बूथवर कोण बसवायचं, कोण बूथ पोलिंग एजंट पण मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. त्याच्यामुळे तुम्ही हे दोन्ही उमेदवार आज पळसपे जिल्हा परिषद गटाच्या आपल्या सौ हर्षदा अतुलजी घरत आणि पळसपे पंचायत समिती गणाचे राजेंद्र हरिश्चंद्र पाटीलजी, खरोखर हे दोन उमेदवार अतिशय विचारपूर्वक आमदार साहेबांनी दिले. कारण जसं राजेंद्रजींनी सांगितलं की पहिले जिल्हा परिषदेला होतो पण आता पंचायत समिती, असं नाहीये. तुमच्या जीवावर या दोन्ही सीट आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने ही तरुणाई आज रस्त्यावर किंवा आमदार साहेबांच्या प्रेमापोटी आणि आता इथून पुढे आमदार साहेबांचे खंते समर्थक म्हणून विश्वासजी ओळखले जाणार आहे, त्यांच्यासाठी देखील ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी बाकी बोलणार नाही, हे प्रश्न हे रोजचे आहेत, प्रश्न येणार, परंतु ती सोडवणारी माणसं देखील तशी लागतात, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आमदार साहेब आणि सगळीच आम्ही मंडळी तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सज्ज आहोत. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, ज्येष्ठ नेते आणि जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस आणि पनवेल महानगरपालिकेचे महायुतीचे नवनिर्वाचित गटनेते नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार हर्षदा घरत, पळसपे पंचायत समितीचे उमेदवार राजेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, पळसपे विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, नगरसेवक भाजपचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. विश्वास भगत यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य संजय भगत, अर्चना भगत, माजी सरपंच करुणा भगत, माजी सरपंच हरेश्वर भगत, माजी ग्रामपंचायत सदस्य राकेश भगत, अमित भगत, माजी सरपंच मोहन भगत, तसेच डेरवली ग्रामस्थ मंडळ पंच कमिटीचे अध्यक्ष संतोष शेळके, रामदास शेळके यांच्यासह शेका पक्षाचे हजारो कार्यकर्ते आणि विविध सोसायटींमधील पदाधिकारी, रहिवासी यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या मोठ्या राजकीय घडामोडींमुळे पळसपे मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाला जबरदस्त फटका बसला असून भाजप महायुतीची ताकद प्रचंड वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आगामी निवडणुकीत याचा थेट परिणाम निकालावर दिसेल असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.